नमस्कार मित्रांनो, आपल्या या धार्मिक कथा चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। अध्याय 5वा, सृष्टी कशी वाढली, भाग 1 बघणार आहोत। तर चला बघूयात। ब्रह्मदेवाने मनापासून 10 पुत्र व अनेक ऋषीमुनी निर्माण केले। उजव्या अंगठ्यातून दक्ष व डाव्या अंगठ्यातून दक्षाची पत्नी जन्मली। मग त्या उभयतांना पुष्कळ मुली झाल्या। त्याचे विवाह पुढील प्रमाणे झाले। सती नावाची कन्या रुद्राला दिली, ख्याती ही कन्या भृगूला दिली। त्याचप्रमाणे संभूती मिर्चीला, अनुसया अत्रीला, समृद्धी अंगिरा मुनीला व प्रीती पुलस्तीला दिली। इतर कन्यापैकी शमेचा विवाह पुलहाशी, सुमितीचा कृतूशी, ऊर्जाचा वंशिसाष्टाशी, स्वाहाचा अग्नीशी, तसेच स्वधाचा पितरदेवाशी झाला। तिला 2 मुली झाल्या। त्यांची नावे मेना हिमालयाची पत्नी व गौरी पार्वती शिवाची पत्नी अशी आहेत। नंतर ब्रह्मदेवाला स्वयंभून मनु हा पुत्र झाला व त्याला शतरूपा नावाच्या पत्नीपासून प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 मुलगे आणि प्रसूती, आकुती व देवहुनी अशा 3 मुली झाल्या। त्यापैकी आकुतीचा विवाह रुची या प्रजापतीशी, प्रसूतीचा दक्षाशी व देवहूतीचा कर्मद मुनीशी झाला। दक्षाला आणखी 24 मुली होत्या। त्यापैकी 13 मुलींचा विवाह रुची प्रजापतीचा नातू जो धर्म त्याच्याशी झाला। उरलेल्या 11 कन्याचे विवाह असे झाले। ख्यातीचा भृगूशी, सतीचा महादेवाशी, संभूतीचा मिर्चीशी, समृद्धीचा अंगिराशी, प्रीतीचा पुलस्तीशी, शमेचा फुलहाशी, सन्नतीचा कृषीशी आणि अनुसयेचा अत्रीशी झाला। ऊर्जा वशिष्ठांना दिली। त्याचप्रमाणे स्वाहा अग्निदेवाला आणि स्वधा ही पितृगुणांना दिली। अशा या सर्व जोडप्यांपासून शरीर संबंधातून अनेक पुत्र व कन्या जन्मल्या। पुढे त्यांचेही विवाह होत जाऊन त्यांनाही संतती झाली। याच क्रमाने सृष्टीमध्ये प्रजा वाढत गेली। कोणे एकेकाळी दक्ष प्रजापतीने अश्वमेध नावाच्या यज्ञाचे अनुष्ठान करावयाचे योजिले। त्यावेळी सती व रुद्रा यांना वळगून इतर सर्व कन्या व त्यांच्या पतींना निमंत्रण दिले होते। तेव्हा रुद्राच्या सांगण्यास न जुमानता सती यज्ञस्थळी गेली। तिथे दक्षाने सर्वांसमोर तिला तिरस्काराची आणि उपेक्षेची वागणूक दिली। तो अपमान सहन झाला नाही म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेऊन जीव दिला। ते कळले तेव्हा रुद्राने व त्याच्या गणांनी संतापाने त्या यज्ञाचा संपूर्ण विध्वंस केला आणि दक्षाला तू मनुष्य योनीत जाशील असा शाप दिला। पुढे कालांतराने सतीचा जन्म हिमालय व मेना या जोडप्यापासून झाला। पुढे तिचा विवाह शिवाशी होऊन गणेश व कार्तिकेय असे 2 मुलगे झाले। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।